जर तुमच्या अंतःकरणामध्ये एक मनुष्य म्हणून जी करुणा असेल तर ती देण्या घेण्याविषयी नसावी, मग ती समोरची काय गरज आहे ती ओळखून ते करण्याविषयी असेल। आई वडील तुमच्या बरोबर कठोर वागायचे तेव्हा त्यांचा तुम्हाला काय यायचा, राग यायचा, पण आज आपल्याला स्वतःचा राग येतो का? आपण त्यावेळेस त्यांचं का ऐकलं नाही आणि थोडंच का ऐकलं? त्यांनी जर त्यावेळेस शिक्षा केली नसती तर आज आपलं आयुष्य किती भरकटलं असतं, वाया गेलं असतं आपण। त्यावेळेस त्यांनी मारलेला फटका आज आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन आलेला आहे। त्याच्यामुळे तुमच्याविषयी कोण नाराज होतं, कोण तुमच्याविषयी खुश होतं हा मुद्दाच नाहीये, मुद्दा योग्य करण्याविषयी। सूर्य त्याचा प्रकाश सर्वकडे पसरवतोय, त्याची करुणा आहे ती। पाऊस सर्वीकडे बरसतोय, ही त्याची करुणा आहे। माझा उद्देश तुम्हाला श्रीमंत करणं नाहीये, श्रीमंती निर्माण करण्याचं कौशल्य तुमच्यात जे माझ्यात आलेले आहे ते तुमच्यात उतरलं पाहिजे, ही माझी पर्याय, ही माझी करुणा आहे। तो कोणाला कठोरपणा पण वाटत असेल, अनेकांना वाटतं बाकीच्या कंपन्या सर किती पर्सेंटेज देतात, आम्हाला का देत नाही? लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये यशाचं रहस्य त्याचा पैसा नाहीये, त्यांनी किती लोकांना यशस्वी बनवलं हे आहे। मग पैसाच हवा आहे तुम्हाला तर दरोडा टाकून पण मिळतं ना कोट्यावधी। तुम्हाला कमी कष्टामध्ये, कमी पात्रतेमध्ये तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त पैसा हवा असेल तर ही पण एक प्रकारचं चोरीच आहे ना, फक्त ही सभ्यपणे केलेली चोरी आहे।